अपील प्रलंबित असताना वक्फ बोर्डाला नवीन विश्वस्त नेमण्याचा अधिकार नाही. मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद प्रतिनिधी. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वक्फ ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्त प्रकरणात महत्त्वपूर्ण आदेश देत अपील न्यायप्रविष्ट असताना वक्फ बोर्डने ट्रस्टच्या प्रशासनात हस्तक्षेप करून नवीन विश्वस्तांची नियुक्ती करणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने वक्फ बोर्डने 15 डिसेंबर 2025 रोजी केलेल्या 5 नवीन विश्वस्तांच्या नियुक्तीला तसेच वक्फ न्यायाधिकाराच्या 10 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशालाही स्थगिती दिली आहे. ही सुनावणी प्रथम अपील क्रमांक 3051/2025 SY निसार बडेसाहब जहागीरदार व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ व इतर या प्रकरणात न्यायमूर्ती अभय जे मंत्री यांच्या न्यायासनासमोर झाली. न्यायालयाने नमूद केले की वक्फ बोर्डने 28 डिसेंबर 2022 रोजी विद्यमान विश्वस्तांनी सादर केलेला बदल अहवाल स्वीकारला होता आणि प्रतिसादक क्रमांक 2 यांना बदल अहवाल दाखल करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर वक्फ न्यायाधिकरणाने संबंधित आदेशात बदल केल्याने अपीलकर्त्यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केली असून हे अद्याप प्रलंबित आहे. सुनावणी दरम्यान वक्फ बोर्डच्या वतीने 15 डिसेंबर 2025 रोजी 5 नवीन विश्वस्तांची नियुक्ती झाल्याने अपील निष्फळ ठरल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत अपील प्रलंबित असल्याची माहिती आणि न्यायालयाची नोटीस मिळाल्यानंतरही वक्फ बोर्डने नवीन विश्वस्तांची नियुक्ती केली हे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की प्रकरण न्यायप्रविष्ट असताना वक्फ बोर्डने ट्रस्टच्या प्रशासनात हस्तक्षेप करणे आणि नवीन विश्वस्तांची नियुक्ती करणे अधिकाराच्या मर्यादेबाहेरचे आहे. अशा नियुक्तीची अंमलबजावणी झाल्यास अपीलकर्त्यांचे अपूरणीय नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने अपील दाखल करून घेत प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच मूळ न्यायालयीन नोंदी मागविण्यात आल्या असून अंतिम सुनावणी होईपर्यंत वक्फ बोर्डच्या 15 डिसेंबर 2025 चा नवीन विश्वस्त नियुक्त आदेश आणि वक्फ न्यायाधिकरणाचा 10 डिसेंबर 2025 चा आदेश स्थगित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या ठिकाणी मी आपल्याला ही माहिती देण्यास आलेलो आहे की माननीय हायकोर्ट औरंगाबाद बेंच यांच्याकडे जे पेंडिंग केस होतं आमचे ते जुन्या विश्वस्तांचं, तर हे बडेसाहेब आणि त्यांची जी मुलं आहेत ह्या विश्वस्तांची ऐकून कोर्टाने ट्रिब्युनल आणि वक्फ बोर्ड यांच्या ऑर्डरला स्थगिती दिलेली आहे, पूर्णपणे स्थगिती दिलेली आहे. आणि मागच्या ऑर्डरप्रमाणे आम्हाला कामकाज पाहण्यास त्यांनी संमती दिलेली आहे आणि तो केस आताही पेंडिंग आहे हायकोर्टात. पण आता आमच्याकडं तात्पुरती स्थगिती आहे, तात्पुरता स्टे आहे आमच्याकडं. ते सगळे ऑर्डर्स आहेत. आता याच्यामध्ये इतर तुम्ही ढवळाढवळ करू शकत नाही. केल्यास आम्ही त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे. बस. अभी तो तेरा नाम बोल पाए. चलिए कहाँ से बोल रहे हैं? मैं आसिर जागीरदार, 12 इमाम कोटला ट्रस्ट का जो भी ये वाद चल रहा था, इसमें भी रिसेंट अपडेट ये है कि हाई कोर्ट का एक ऑर्डर आ चुकी है जिसमें हाई कोर्ट ने क्या बताया कि सेक्शन 141 जो ये सेक्शन, ये जो लॉ है, ये इससे ये सिद्ध होता है कि अपोजिशन को कोई राइट नहीं था कि वो चेंज रिपोर्ट पर ऑब्जेक्शन ले या बॉडी के ऊपर ऑब्जेक्शन ले. तो इसमें जो भी हाई कोर्ट ने बताया कि अपोजिशन को कोई राइट नहीं है. और इसके अलावा हाई कोर्ट ने वक्फ बोर्ड को और वक्फ ट्रिब्यूनल जो कोर्ट है उनसे ये प्रूफ मांगा है कि आपने ये कैसे किया कि दूसरी बॉडी का चेंज रिपोर्ट कैसे एक्सेप्ट किया. तो फर्दर डेट में भी ये क्लेरिफाई कोर्ट ने उनसे जवाब मांगा है और बाकी वो लोग अभी उनका आपस में ये करेंगे कि ये चेंज रिपोर्ट कैसे एक्सेप्ट किया था. बट फिलहाल तो यही है कि सेक्शन 41 सेक्शन के हिसाब से ये बताया गया कि अपोजिशन को या कोई भी अदर बॉडी कोई भी इस पर ऑब्जेक्शन नहीं ले सकता, क्योंकि इसकी जो हम लोगों की बॉडी है, जो निसार बड़े साहब जागीरदार, इनकी बॉडी इसकी चैरिटी कमिश्नर में भी नोंद है और ये बड़े साहब जागीरदार ने इसकी नोंद कराई है. तो वो भी सारी चीज़ें ये करते हुए कोर्ट ने 1989 में इसकी नोंद हुई थी. और ये सारी चीज़ें देखते हुए कोर्ट ने भी ये सेकेंड टाइम है कि हाई कोर्ट ने हम लोगों के इसमें फैसला लिया. वक्फ बोर्डाने जे निर्णय घेतला आणि 2 ट्रस्टीचा वाद असताना वक्फ बोर्डाने एका ट्रस्टीला परमिशन दिला. ते वक्फ बोर्डाने कसं परमिशन दिला त्याची कल्पना नाही.
पण 2 ट्रस्टीचा वाद औरंगाबाद बेंच हायकोर्टमध्ये वाद चालू असताना वक्फ बोर्डाने ही चुकीची ऑर्डर दिलेली आहे आणि मोहरमचा उत्सवसाठी त्यांनी जे इलियास अहमद सय्यद यांना इकडची आणि इतर लोकांना धरून 5 लोकांच्या ट्रस्टला हे परमिशन दिलं होतं. पण 6 जुलैला मोहरम संपल्यानंतर त्याला स्थगित मिळाली, ते ऑर्डरला स्टे लागलेला आहे. आता हा वक्फ बोर्डाचे जे स्टे लागला, हायकोर्टाने ट्रिब्युनलला बी स्टे दिलेला आहे. 2 तेव्हा स्टे ट्रिब्युनल आणि वक्फ बोर्डाने सुद्धा काय ऑर्डर अशी पास करावी नाही जोपर्यंत औरंगाबाद हाय बेंच कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत कोणतीही ऑर्डर पास करायची नाही. आणि यांना जी ऑर्डर मिळाली होती इलियास अहमद सय्यदला, ही ऑर्डर आता स्टेमध्ये संपलेली आहे.